आमच्या भाजी मार्केटात नया पैशाचा संबंध नाही, फक्त आमच्यावर अटॅक करणे, आमच्या चुका शोधण्याने आम्हाला अटॅक करणे, हा एकच कार्यक्रम त्यांचा चालू आहे. सकाळी उठले संध्याकाळपर्यंत एकच कार्यक्रम. 2014 पासून जेवढ्या केसेस घडले साहेब, एकही केस त्यांच्या बाजून झालेली नाही. सगळ्यात प्लस पॉईंट सांगतो तुम्हाला, 2014 पासून 2025 पर्यंत एक मिनिट, बेळगाव कोर्ट, धारवाड हायकोर्ट, बेंगलोर हायकोर्ट, दिल्ली सुप्रीम कोर्ट इथपर्यंतचे सगळ्या आमच्याकडे फाईल आहेत. सगळे आमच्याकडे आमच्या बाजूनं निकाल लागलेले. एकही त्यांनी दाखवू देत की इलिगली जो शब्द वापरतात त्यांनी एक तरी दाखवू देत. त्यांनी एवढ्या केसेस घडले, त्यांच्या बाजूने एक तरी केस झालेली दाखवू देत, मग आम्ही मानतो की बाबा आमचं इलिगली आहे. आज इतका गव्हर्नमेंटला पैसा भरलेला आहे, आज गव्हर्नमेंटने 1 रुपयाचा पण आम्ही नफा घेतला नाही, कुठलीही सवलत नाही आहे. सगळं स्वबळावर आम्ही चालवलेलं आहे मार्केट. आजपर्यंत कुठलाही टॅक्स चुकवलेला नाही आहे. आम्ही जमीन खरेदी करताना सुद्धा 80,000 रुपये गुंठा जागा होती, ती आम्ही 2,43,000 रुपयाने खरेदी करून स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे. आमच्याकडे सगळे प्रूफ आहेत. 80,000 रुपये गुंठा होता त्यावेळेला रेटचा, तिथं त्या ठिकाणी आम्ही 2,43,000 रुपये पण स्टॅम्प ड्युटी भरलेली आहे. का म्हणजे इथं सगळ्यांचा पैसा आहे, सगळ्यांना हिशोब द्यायला पाहिजे. उद्या आम्ही स्टॅम्प ड्युटी चुकवायला गेलं की उद्या हिशोब कुठं ताळमेळ होणार नाही म्हणून. तर एवढे सगळे आम्ही लिगली सगळ्या गोष्टी करून सुद्धा आज इतका भडीमार होतोय, सगळ्यांना मानसिक व्हायला लागलंय. आणि त्यामुळं रस्त्यावर उतरून काहीतरी याचं वेगळं वळण लागायचं नाही म्हणून आम्ही तुम्हाला एक रिक्वेस्ट करायला आलोय. कमिशनरना, महापौरना, बाकीचे तुम्ही जे कॉर्पोरेटर आहेत त्या सगळ्यांना आम्ही एक विनंती करायला आलोय. परसों एक स्टेटमेंट आया उनका, जो माजी एमएलए और प्रेजेंट एमएलए 2 लोग इनलीगल मार्केट को सपोर्ट करे सर. ये खाली एक प्रोपेगेंडा करके पॉलिटिकल एक स्टैंड लेके अपना छवि चमकाने का ये कर रहे हैं. हमें जैसा वो इलीगल करके बोला था, हमारे को वो जो राजू टोकन जो भी है उसके बारे में हमारे को बात करने का नहीं. हमारे को मालूम है क्या कैपेसिटी है. 1000-1200 वोट लेने का तुम्हारा यो नहीं. तुम्हें बात को जय किसान को हम क्यों बोल रहे हैं, ये व्यापारियों को टारगेट करके अपना राजकीय रोटी इसमें सेकने का काम चले सर. उसमें तो क्या उन्हें किसान है, क्या भी संबंध नहीं, विषय किसान नहीं, उनकी खेती 2 गुंठे नहीं है, बड़ी बात है, क्या करने के लिए कोर्ट का ऑर्डर है तो शायद उसके बाद में कोर्ट जो ये करी तो शायद कोर्ट ऑफ कंटेम्प्ट हो रहा है ना. वही है, बोलिए ऐसा है अगर बोल रहे तो हमारे पास कोर्ट पूरे फ्लोर में हमारे इसमें ये वैसा है निवेदन. कोर्ट का डिसीजन क्या है इसके आगे, कुछ भी इसके अंदर जय किसान के इसके अंदर नहीं आना. 14/7/2025 ला हायकोर्टचा या 11 गुंठेच्या संदर्भातच सिद्धगौडा मोदगीनं घातलेली केस आमच्या बाजून झालेली आहे आणि त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे. याच्यामध्ये 1 लाख रुपये फाईन घातले होते. त्यांच्या वकिलाने रिक्वेस्ट केल्यानंतर ते माफ केले त्यांना आणि वॉर्निंग दिली जजांनी, याच्या पुढं जय किसानच्या बाबतीत तुम्ही कुठल्याही बाबतीत हे करायचं नाही, हस्तक्षेप करायचं नाही. तुम्हाला सरळ असा विचारले, तुम्ही काय ह्याच्या जय किसानचे मेंबर आहे काय, तुम्ही शेतकरी आहे काय आहे का, तुम्ही काही नसताना ह्याला कशाला तुम्ही विनाकारण त्रास द्यायला लागलाय. आणि 11 गुंठेचं जे प्रकरण आहे ते फॅमिली मॅटर आहे. त्यांच्या मुलग्याचा आणि वडिलांचा दोघांचं हे झालेलं आहे, चूक झालेली असेल किंवा न झालेली असेल. तर तुम्ही ऐरा कोण येऊन तुमच्या घरामधल्या गोष्टी तुम्हाला विचारायचा काय हक्क आहे. आमच्या घरामध्ये भांडण जे आहे, तिसरा माणूस विचारायचा हक्क काय. सिद्धगौडा मुलगीचा काय संबंध आहे याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे मला असं कोर्टला पण कळून येते पर्पजली करायचे 100% अगदी यांचा काही संबंध नसताना याने फक्त किसान जय मार्केटला त्रास देण्यासाठी करायचं, हे सगळं कोर्टला कळून येते. ते पत्रकार आहेत, त्यांनी ही कॉपी बघावं पाहिजे. और एक बात क्या बोले तो सिद्धगौड़ा मुदगी को जो है रेफरेंस दे सो बुढ़ा वाले, वो भी चुकी का रेफरेंस है कि उसके रेफरेंस के ऊपर उन्होंने ऑर्डर करे. गलत है टोटल. वाले हमारे मंत्री साहब को भी बात होता है, डिस्ट्रिक्ट मैनेजर साहब भी बात किए थे, दोनों को बैठा के डीसी ऑफिस के अंदर तुम्हारा प्रॉब्लम क्या है. नहीं, हमारे को इधर दुकान नहीं, फिर कितने दुकान देना है. मैं था इनके साथ जय किसान की तरफ मैं था. फिर उनको एक 18-20 दुकान बना. ठीक है, उनको 18-20 दुकान नहीं साहब, आप जितने बोलते हैं उनको दुकान देने के लिए तैयार है. मैं साहब भी बोले उनको ऐसा करो, लेकिन वो लोगों को दुकान इधर नहीं चाहिए. क्यों नहीं चाहिए? तो वो लोग जो है वो व्यापारी नहीं है, 10 व्यापारी है. बाकी के जो है एक लाख इन्वेस्टर कोई इंटरेस्ट से पैसा देता है, वो 5 दुकान लिया, किसका दारू का शॉप है वो 5 दुकान लिया, किसका मोबाइल का शॉप है. बोलता बन क्या, ये मार्केट बंद होने से उनका मार्केट चलने वाला.
हमारा मार्केट चालू रहते हुए वो मार्केट नहीं चल सकता, क्योंकि वो धंधा करने का उनका एज नहीं है, भाड़े से धंधा उनको भाड़े से करने का है करके। क्योंकि ये हमारे जय किसान मंत्री, जिला मंत्री साहब भी बोले दोनों मार्केट चलन देकर उनका उद्देश्य वो है। लेकिन ये लोग हमारा जय किसान बंद होना, क्योंकि जय किसान बंद हुआ तो चूँका भाड़ा चल रहा है। नहीं है मैडम, इतने लोगों का और रिपीट वही कर रहा हूँ, आप एक बार हमारे को टाइम दो, हम कब आना बोलो, पूरे व्यापारी को लोग एक बार आना चाहते हैं, हम मिलना चाहते हैं। नाही आता बघा तुम्ही फक्त इथं म्हणजे भाजी मार्केट बोला पुढच्या पाठीमागे शेतकरी आहे, त्याच्यानंतर तो जो तुम्हाला माल सप्लाय करतो तो गाडीवाला आहे, त्या गाडीमध्ये हमाली करणार तो आहे, म्हणजे तुमच्यामुळे किती जणांची पोट आणि हे चुकीचं आहे की असं होणं हे फार चुकीचं आहे. कारण का एवढं जायचं नाही, एक आहे बाबा, तर कुठल्या गोष्टीला कुठपर्यंत जायचं तर कुठेतरी त्याला मर्यादा असते. म्हणजे आम्ही आता उदाहरणार्थ बरं शेवटी ताणून सुटायची पाळी येते, ते तेवढ्याला जायचं नाही, कुठेतरी एक संपलं पाहिजे या दृष्टिकोनानं. म्हणजे आम्ही तरी आहे तुमच्या पाठी, आम्ही प्रयत्न करू की कमिशनरला सांगून आता कुठल्या पद्धतीने काय करायचं. आता जे चाललंय ते चुकीचं चाललंय आणि त्या चुकीच्याला बरोबर होणं तर योग्य नाही. सर आप बोले सब ये मार्केट के लिए हमारे को कलर भी मदद किए, सतीश चंद्र जारकिहोड़ी साहब भी किए, अबू पटेल साहब भी मदद किए और बड़कर मैडम भी मदद किए. ऐसा कोई और हमारे इधर खास करके जय किसान में हमारा पार्टी पक्ष जात भार सब हम गेट के अंदर है और हम सब पेपर इतना अच्छा है हमारा.